तर नमस्कार पब्लिक, स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला जसं की माहिती आहे की मी छत्तीसगडला आलेलो आहे आणि आज मला 15 दिवस झालेले आहेत छत्तीसगडला येऊन. तर याबद्दलच मी तुम्हाला काही माझे थोडेसे छत्तीसगड बद्दलचे रिव्ह्यू देणार आहे. ज्यावेळेस मी पहिल्यांदा छत्तीसगडला येणार असं माझ्या घरच्यांना कळालं किंवा इतर मित्रांना समजलं, त्यावेळेस त्यांनी मला सजेस्ट केलं की यार छत्तीसगड नको, तू भोपाळला जा किंवा तू अहमदाबादला जा, ते पण ऑप्शन आहेत. तर जे की मला नाही शक्य झालं आणि मी फायनली छत्तीसगडला आलो. आज मला छत्तीसगडमध्ये येऊन 15 दिवस झालेले आहेत. तर या 15 दिवसातले मी तुम्हाला काही अनुभव सांगू इच्छितो की येताना मला सांगितलं गेलं आणि घरच्यांच्याकडून मित्रांच्याकडून, यार छत्तीसगड नक्षली एरिया आहे, आतंकवादी लोक असतात तिकडे, थोडंसं सांभाळून जा. तर मी पण आल्या आल्या जरा भीतीमध्येच होतो. आल्यानंतर ना इकडे जरा वातावरण बघितलं तर थोडीफार लोकांमध्ये चेंज असतोच, कारण शेवटी आपण आपलं राज्य सोडून एका दुसऱ्या राज्यामध्ये आलेलो आहे. तर हे सगळं वातावरण तर छत्तीसगडचं विचित्र तर आहेच. पण मी राहतो रायपूरमध्ये, जी की आहे छत्तीसगडची राजधानी. का राजधानी काय माहीत नाही, त्याला बोललं जातं रायपूर सिटी. तर हाही महत्त्वाचा मुद्दा आहे की ती सिटी काय आहे, जी निवळ गावासारखीच आहे आपल्याकडे. आमच्या इकडं आमची बारामती जास्त त्यापेक्षा डेव्हलप आहे, असं ही छत्तीसगड राज्याची राजधानी रायपूर. पण एक गोष्ट आहे की मी ते खूपच प्राईम लोकेशन म्हणू शकतो, ज्याला की छत्तीसगडच्या छत्तीसगड राज्याच्या राजधानीमध्ये मी राहतोय, त्यामुळे थोडीशी सेफ्टी आहे मला. आणि राहिला विषय आतंकवादी लोकांचा किंवा नक्षली एरियाचा, तर तो बस्तर वगैरे त्या साईडला थोडंसं आहे, पण तो एरिया खूपच इथून लांब असल्यामुळं मला काही याच्यात म्हणजे टेन्शन नाही आहे किंवा काही विषय नाही आहे. आणि इथली लोकांबद्दल बोलायचं तर जास्त माझा काही संबंध येत नाही. मी हॉटेलपासून ऑफिसपासून हॉटेल हेच माझं रोजचं रुटीन असतं. पण हां, थोडंफार मी नॉर्मल काही खरेदी करायला बाहेर गेलो तर थोडंसं बोलणं किंवा जाताना ओला उबरवाले यांच्याशी बोलणं होतं. तर त्यातून एक थोडासा अंदाज आला की वातावरण जरा छत्तीसगड राज्याचं थोडंसं महाराष्ट्रापेक्षा वेगळं आहे. ठीक आहे, इथली सगळीच लोक वाईट आहेत असा विषय नाही आहे. आणि नक्कीच इथल्या लोकांच्या मनामध्ये थोडीशी राष्ट्रभावना जी म्हणू शकतो ती आहे. सगळीच लोक आतंकवादी नाही आहेत. तर हे जे रायपूर शहर आहे ते तर नक्कीच मी म्हणू शकतो की सेफ आहे, काही भीतीसारखी गोष्ट नाही आहे. आणि एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो की ह्या राज्यामध्ये मला एक वेगळं प्रोडक्ट बघायला भेटले की जे महाराष्ट्रामध्ये मे बी आहे किंवा असावं, पण जे मी कधीही म्हणजे पुण्यामध्ये पण पाहिलेलं नाही आहे किंवा मी बारामतीमध्ये पण ही गोष्ट पाहिलेली नाही आहे. तर मी तुम्हाला ते प्रोडक्ट दाखवतो. ते प्रोडक्ट आहे हे टाटा कॉपर. तर हे एक नवीनच पाण्याची म्हणजे मिनरल वॉटरची कंपनी मी पाहिली. नक्कीच मी पण एक टाटाचा एम्प्लॉई आहे, त्यामुळं नक्कीच हे एक माझ्यासाठी गर्व व्हावी अशी गोष्ट आहे. तर हे जे नवीन प्रोडक्ट आहे टाटा कॉपर, जे की मी महाराष्ट्रामध्ये पाहिलं नव्हतं. आणि मी पण आज पहिल्यांदा ज्यावेळेस खाली हॉटेलमध्ये गेलो आणि मी कधी पाणी पित नाही, पण आज मला वाटलं घ्यावं म्हणून घेतलं. तर मला हे टाटा कॉपरचं बॉटल भेटली आणि मी ती पाणी न पिता तुमच्यासमोर रिव्ह्यूसाठी आणलेलं आहे. माझ्याकडे 2 प्रकारचं मिनरल वॉटर आहे. एक जी आहे ॲक्वाफाईन, जे की मला हॉटेल रूममध्ये कॉम्प्लिमेंटरी भेटतं जे रोज, कारण मी खूप दिवस झाले इथे राहतोय. रोज मला ते एक 4 बॉटल छोटे आणून देतात. त्यापैकी हे आहे. तर मी पहिल्यांदा हे जे ॲक्वाफाईन आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो की ह्याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट कोणत्याही प्रोडक्टमध्ये काय असतं की कंटेंट. तर ह्याच्यामधले मी तुम्हाला कंटेंट सांगतो की आता एनर्जी तर नाही आहे, प्रोटीन, टोटल शुगर ह्या गोष्टी नाही आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे की सोडियम, हे जे सगळं कंटेंट आहे हे 100 ml म्हणजे पर 100 ml असं आहे ते. तर त्यात आहे सोडियम 1 मिलीग्रॅम आहे. दुसरं आहे कॅल्शियम, जे पण आहे 1 मिलीग्रॅम. तिसरी गोष्ट आहे की मॅग्नेशियम, जे की आहे 0.5 मिलीग्रॅम पर 100 mlचं हे कंटेंट आहे. आणि आता हे जे दुसरं प्रोडक्ट आहे, जे की मला स्पेशली नवीन वाटलं आणि
टाटा कॉपर जे नाव आहे, ऑब्विसली टाटाची कंपनी आहे. त्याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही पहा, हे पण पर 100 मिलीच आहे याचं पण. तर जसं की कॅलरीज नाही आहेत, प्रोटीन नाही आहे, कार्बोहायड्रेट पण नाही आहे, टोटल शुगर नाही आहे, शुगर नाही आहे, फॅट पण नाही आहेत. हां, सोडियम, ह्याच्यामध्ये सोडियम आहे 0.3 मिलीग्रॅम, जे की हे जे आपल्याकडं ॲक्वाफाईन आहे त्याच्यामध्ये आहे 1 मिलीग्रॅम. दुसरी गोष्ट जी म्हणजे टाटाच्या प्रोडक्टमध्ये आहे ती म्हणजे कॉपर, जी की ह्यामध्ये बिलकुल पण नाही आहे. टाटाच्या प्रोडक्टमध्ये आहे जे आहे 0.06 मिलीग्रॅम. नक्कीच शरीरासाठी चांगली गोष्ट आहे. बस 2च इन्ग्रेडियंट आहेत, एक आहे सोडियम जे पण आहे खूप कमी 0.3 मिलीग्रॅम, आणि कॉपर जे की शरीरासाठी गरजेचं आहे. आणि हे जे प्रोडक्ट आहे आपल्याकडं त्याच्यामध्ये सोडियम पण आहे, कॅल्शियम पण आहे आणि मॅग्नेशियम पण आहे. नक्कीच सोडियम तुम्हाला माहीत असेल, जर फक्त सोडियम जर आपण कन्झ्युम केलं तर ते नक्कीच शरीरासाठी घातक असतं, हानिकारक असतं. त्यामुळे नक्कीच टाटाचं जे प्रोडक्ट आहे ते महत्त्वाचं, म्हणजे खूपच चांगलं प्रोडक्ट आहे बाकीच्या प्रोडक्टच्या तुलनेत. आणि मी लोकांना इथे विचारले की यार हे जसं फक्त टाटा कॉपरचंच पाणी काय यूज केलं जाते, तर ते म्हणले बाकीच्यांना फालतूचे पैसे देण्यापेक्षा जर टाटा ग्रुपला जर पैसे गेले तर माहिती आहे 20 रुपयाची बॉटल आहे, त्यातून 10 रुपये तर परत डोनेशनसाठीच परत रिटर्नच भेटणार आहेत आपल्याला डोनेशनच्या नावाखाली यासाठी. तर त्यामुळं हां, तो एक गोष्ट आहे, लोकांमध्ये थोडंसं का असताना देशाबद्दल थोडंफार तरी आहे, हे ह्या घटनेवरून मला समजलं. तर ओव्हरऑल महाराष्ट्र नक्कीच छत्तीसगडपेक्षा बेटर आहे, त्यात काही विषयच नाही आहे. पण हां, छत्तीसगडमध्ये आपण नवीन नवीन जो मी अनुभव घेतोय, खूप वेगवेगळा अनुभव घेतोय. छत्तीसगडच्या लोकांबद्दल असेल, वातावरणाबद्दल असेल. अजून एक गोष्ट छत्तीसगडबद्दल तुम्हाला अचानक आठवली म्हणून सांगतो. छत्तीसगडमध्ये तुम्हाला जिओ, एअरटेल ह्या नेटवर्क्सला जास्त आपण म्हणतो ना रेंज नाही आहे, तो प्रकार आहे इकडे. तर जास्त नेटवर्क नाही आहे ह्या कंपनीजना. जसं की JNKमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला माहिती आहे की फक्त BSNL चालतं, तसं छत्तीसगडमध्ये फक्त आणि फक्त BSNLला जास्त नेटवर्क आहे, जे की माझ्यासाठी खूप वाईट गोष्ट आहे. कारण माझ्याकडं VIचं आणि जिओचं कार्ड आहे, कारण महाराष्ट्रामध्ये तर तेच चालतं भाई. आणि इथं आल्यानंतर मला प्रत्येक वेळेस कॉल करताना मला नेटवर्कचा इश्यू येत आहे. आणि मी आता विचार केला होता की BSNLचं कार्ड घ्यावं आहे तिथून, पण 1 महिन्यासाठी 2 महिन्यासाठी कशाला घ्यायचं, परत ते महाराष्ट्रामध्ये गेलं तर असं पण ते रोमिंग चालू होणार. तर हां, ओव्हरऑल चांगला अनुभव आहे. 15 दिवस झाले मी इकडे छत्तीसगडमध्ये आलेलो आहे, आणि अजून माझं एक्सटेंड झालं. खरं तर मी 26 तारखेला रिटर्न पुण्याला येणार होतो, पण ते काम जरा एक्सटेंड झालं, त्यामुळं आता ते 11 सप्टेंबरपर्यंत गेले. पण मला वाटत नाही अजून पण 11 सप्टेंबरपर्यंत काम उरकल. आणि नक्कीच 100 काय 101% मला माहिती आहे की मला 11 सप्टेंबरच्या नंतर पण ते एक्सटेंडच करावं लागणार आहे. बघूया नवीन नवीन अजून महत्त्वाची गोष्ट की मी रायपूरमध्ये अजूनही असं बाहेर कुठं फिरायला गेलेलो नाही आहे. कारण एवढं ऐकलेलं रायपूरबद्दल की माझीच फाटलेली बाहेर जायला, त्यामुळं आम्ही अजून बाहेर गेलो नाही. माझे जे माझ्यावर जे ऑफिसमध्ये काम करतात, जो लोकलचा इथला रायपूरचा, तर त्याने मला सांगितलं की जसं मुंबईमध्ये मरीन ड्राईव्ह आहे तसंच इथे पण एक रायपूरमध्ये खूप मोठं तळ आहे, त्याच्या चारी बाजूंनी मरीन ड्राईव्ह सारखं बनवलेलं आहे. तर नक्कीच मी जाईल तिकडे बघायला. आणि असं काही जास्त बघण्यासारखं नाही आहे रायपूरमध्ये. मी यूट्यूबवरती सर्च केलं, मी गुगल मॅपवरती बघितलं, मी खूप ठिकाणी सर्च केलं, पण असं काही जास्त फिरण्यासारखं नाही आहे. तर त्यामुळे मी तुम्हाला जास्त रायपूरबद्दल असं काय बाहेरचं दाखवू पण शकत नाही. तर हां, छोट्या छोट्या गोष्टी आहेत रायपूरबद्दल त्या मी दाखवील, जसे की पाणी आहे की जी महाराष्ट्रात मी तर नाही बघितलं, रायपूरमध्ये हेच पाणी झालं आहे. अजून बऱ्याच गोष्टी आहेत, हळूहळू दाखवत जाईल मी तुम्हाला. आणि हां, हेच मी तुम्हाला सांगायचं होतं, माझा छोटासा एक्सपिरियन्स 15 दिवसाचा तुमच्यावर शेअर करायचा होता. आणि हे नवीन जी गोष्ट बघायला भेटली, जे की टाटा कॉपर, मी लोकांना म्हणेल की जर तुम्ही पुढे भेटत असेल आपल्या महाराष्ट्रात पण हे प्रोडक्ट तर नक्की घ्या. त्याचं जे इन्ग्रेडियंट्स आहेत बेस्ट आहेत, म्हणजे ॲज कम्पेअर टू अदर्स दिस इज बेस्ट.
आणि ट्राय करत राहा की जे कंपन्या जास्त डोनेशन देतात आपल्या नेशन बिल्डिंगमध्ये, ज्या गोष्टी आपल्याला कामाला येतात अशा कंपन्यांचा मेड इन इंडिया तुम्ही जे म्हणतो ते प्रोडक्ट यूज करत जावा. आणि जसं तुम्हाला माहिती आहे की टाटाचे सगळेच प्रोडक्ट एकदम बेस्ट असतात, तसं हे पाणी पण नक्कीच बेस्ट असेल. आणि हां, मी अजून टेस्ट नाही केलं, तुमच्यासमोर मी टेस्ट करतो हे पाणी. पहिल्यांदा आपण हे वाले तुम्हाला दाखवतो. मी जर दोन्ही पाणी एकदम एकसाथ पिलं तर मग थोडंसं टेस्टमध्ये किंवा बाकीच्या गोष्टींमध्ये सांगू शकतो आपण. तर हे जे पाणी आहे ना त्याच्यामध्ये थोडासा आंबूसपणा आहे, माहित नाही का प्रिझर्वेटिव्हच्या कारणामुळे असू शकतो. आणि हे जे अनबॉक्सिंग म्हणू शकतो ह्या पाण्याला, पहिल्यांदा तुमच्या समोर उघडतंय, बघूया आपण टेस्ट कशी ह्या पाण्याची. जसं घरी आपण तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी ठेवून जे पितो त्याला एक थोडंसं नॉर्मल स्वीटपणा असतो ना, तसा स्वीटपणा याच्यामध्ये, जो त्या पाण्यामध्ये आंबूसपणा आहे तो आंबूसपणा या पाण्यामध्ये नाहीये. नॉर्मल जसं आपलं घरच्या तांब्याच्या भांड्यामधलं पाणी असतं तसंच पाणी आहे. मे बी मी असा अंदाज बांधतोय की हे जी प्रोसेसिंग होती पाणी मिनरल वॉटरच्या पूर्ण पॅकेजिंगची, ती मे बी कॉपरच्या पाईपमधून किंवा कॉपरच्या कंटेनरमध्ये स्टोअर करून होत असेल. त्यामुळे थोडंसं एक कॉपरची टेस्ट आहे याला. नक्कीच पाणी बेस्ट आहे, यूज करा तुम्ही पण, ट्राय करा जर तुम्हाला महाराष्ट्रात कुठं हे पाणी भेटलं तर. आणि हा एवढंच, नक्कीच भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, जो की नेक्स्ट वीकमध्ये येईल. कारण मला असं पण आता खूप ऑफिसमध्ये आता काम सुरू झालेलं आहे माझं पण. आत्ता जवळपास 8-9 वाजले संध्याकाळचे आणि मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ शूट करतोय, माझा एक्सपिरियन्स तुमच्यावर सांगतोय. तर नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तुमच्या सबस्क्राईब केल्याने मला थोडंसं मोटिवेट झाल्यासारखं वाटतं आणि तुमच्यासाठी नवीन माहिती घेऊन यायला मला थोडंसं माझ्या बुद्धीला चालना भेटते की हा लोक माझ्या पसंत करत आहेत. तर कमेंट वगैरे करत जा. चला, बोलून मी माझा हा ब्लॉग आता संपवतो. चला बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.